Thank you to bring me towards the left before I begin. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तुळजापूरकर सर, आपण सर्व उपस्थित, फार दिवसांनी मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोलतोय. गेले काही दिवस आपल्याच फिल्मचं एडिट चालू असल्यामुळे एवढ्या लोकांसमोर जाण्याची वेळ बरेच दिवसात आली नव्हती एडिट मशीन व्यतिरिक्त. आणि नॉन फिक्शन फिल्म एडिट करणं हे फार भयंकर कठीण काम असतं. आणि ही जी आत्ता करतो ही मला वाटतं माझी आत्तापर्यंतची सर्वात कठीण फिल्म आहे एडिट करायला. त्याचं कारण असं आहे की ही फिल्म ज्यांच्यामुळे घडते ते तुळजापूरकर सर आहेत. ते तुम्हाला तर माहितीच असेल की त्यांना आवडेल असं काही बनवायचं आहे. खरं तर ह्या कार्यक्रमात माझं येण्याचं काही औचित्य नाही, पण हिंदीतले थोर साहित्यिक हरिशंकर परसाई जसं म्हणतात तसं जिसको जहाँ नहीं होना चाहिए वो ठीक वही है, ही आज आपली शोकांतिका आहे. त्याच ओळीत मी स्वतःला धरतो आणि असं समज करून घेतो की तशाच पद्धतीने मी आज इथे आलो आहे. खरं तर मी माझ्या त्या परिचयात सुद्धा लिहिलं आहे की मी व्यावसायिक कुटुंबात जन्माला आलो, म्हणजे टिपिकल बिझनेस फॅमिलीमध्ये. एक छोटासा प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझा स्ट्रगल वेगळाच काय आहे तो. काही वर्षांपूर्वी माझा एक चुलत भाऊ माझ्या घरी आला होता आणि माझ्या घरी अशी एक छोटीशी लायब्ररी आहे, समोर कपाट आहे, काही पुस्तकं आहेत. ये इतनी सारी किताबें, जर तो हिंदी भाषिक आहे. म्हटलं हां, किसकी है? मेरी है. त्याने असं शंकेने बघितलं माझ्याकडे. क्यों? म्हटलं क्यों म्हणजे? पढ़ता हूँ मैं. ये किताब है? हाँ. क्यों? आई वॉज लाइक चलो खाना खा लेते हैं. ह्या माझ्या भावाचं तुमच्याच कदाचित एखाद्या शाखेमध्ये खूप तगडं मोठं अकाउंट असेल आणि अशा काळात आपण जगतोय. मूर्खांच्या आणि या देशाच्या साधन संपत्तीच्या मध्ये तुम्ही आहात आणि म्हणून आज इथे येणं आणि बोलणं मला गरजेचं वाटलं. मी खरंच उद्घाटक वगैरे म्हणून येण्याची माझी मानसिकता नव्हती, आत्ताही नाही आहे. पण कुलकर्णी सरांना नाही म्हणण्याची हिंमत नव्हती. तुळजापूरकर समोर बसलेले असताना मी तुमच्याशी बोलणं हा खरं तर फारच चुकीचा प्रघात आहे. पण मी म्हटलं ह्या निमित्ताने आपण जो उल्लेख झाला की 80%, मला सरांनी सांगितलं मगाशी पण उल्लेख झाला की 80% आपण हे बिलो 40 एजमधले आहोत. माझी विनंती आहे की इतरांनी असं समजून चाला की मी फक्त त्यांच्याशीच बोलतोय, कारण तुमच्याशी बोलण्या एवढं माझं वय, अनुभव, विश्व दोन्ही नाही. आज एका महत्त्वाच्या दिवशी आपण सगळीजण इथे जमा झालेलो आहोत. एकतर इतकी जणं एका ठिकाणी जमा होणं ह्या काळामध्ये ही खरंच फार मोठी गोष्ट असते. प्लीज टाळ्या वाजवून घ्या स्वतःसाठीच, कारण आजकाल कुठेही कार्यक्रम असला की पहिला आयोजकांचा असतो की बघू किती येत आहेत मग ठरवू. पण मला कुलकर्णी सर कॉन्फिडंट होते की एवढे तर नक्कीच असणार आहेत तू येच म्हणून. आज मी बँकिंग विषयी इथे काही वेगळं बोलावं किंवा मला त्याच्यातलं काही वेगळं कळतं, OTP आणि ATM शिवाय अशातला काही फार भाग नाही. आता या फिल्ममुळे मी बराच त्याच्यात शिरलोय. सरांबरोबर मी गेली 1.5-2 वर्ष बोलतोय. पण आज या मंचावरून आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून एक छोटीशी आठवण करून द्यावी सुरुवातीलाच. आज 13 सप्टेंबर आहे. ह्या तारखेचे इतर अनेक अर्थ असू शकतात. आत्ता ह्या पिढीला, आपल्या पिढीसाठी या देशाच्या परिस्थितीमध्ये आज उमर खालिदला अटक झालेला बरोबर 5 वर्ष झाली आहेत. 5 वर्ष PhD करणारा एक तरुण कुठल्याही सुनावणीशिवाय, कुठल्याही कोर्ट हिअरिंग शिवाय या देशाच्या जेलमध्ये आहे. या गोष्टीची आपल्याला देश म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून, विद्येवर, शिक्षणावर, प्रगतीवर विश्वास करणाऱ्या एक नागरिक म्हणून, आणि मी आत्ताच तिथे छापलेलं नसलं तरी सरांनी म्हटलं तसं एक कॉम्रेड म्हणून मला ह्या घटनेची भयंकर लाज वाटते. उमर खालिद ज्या जेलमध्ये आहे
तो त्या जेलमध्ये का आहे, त्याचे गुन्हे काय आहेत, ह्याच्यापेक्षा त्याचं नाव काय आहे, त्याच्यामुळे तो तिथे आहे, आणि मी वरुण आहे म्हणून मी इथे बोलू शकतोय. या तफावतीची लाज वाटते, आणि म्हणून आपण अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन बोलत राहणं जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं ठरतं. माझी म्हणजे हे वाक्य मला टाळ्यांसाठी नव्हतं, पण माझी एकदा विनंती आहे, एखादा उमर आत असतो, एखादी गौरी लंकेश गोळी खाते, एखादे पानसरे मरून जातात, तेव्हा 100-500 आपण असे एकत्र भेटू शकतो. आपण सर्वांनी मिळून एकदा उमरसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. त्याला आज एवढं सांगूया की आम्हाला माहिती आहे तू तिथे आहेस, आम्हाला माहिती आहे तू तिथे का आहेस, आणि जोपर्यंत तू तिथून येणार नाहीस तोपर्यंत आम्ही आमचं बोलणं थांबवणार नाही. आज अजून एक विशेष घटना. आज या महान देशाचे पंतप्रधान 2-2.5 वर्षांच्या जाळपोळीनंतर मणिपूरला पोचलेत. ते तिथे पोचले. मी सकाळी हॉटेल रूमवर आलो आणि ऑटोमॅटिक टी व्ही ऑन झाला तिथला, आणि पहिलं तेच दिसलं की ते विमानतळावर अडकले. वातावरण खराब होतं. मला वाटतं यावेळी त्यांना ते रडारचा अंदाज आला नसेल म्हणून ते त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत. मग त्यांच्या आवडते त्यांनी टेलिव्हिजनद्वारे संवाद साधला. त्यानंतर मी निघेपर्यंत तिथे एक वेगळा कार्यक्रम सुरू झाला होता. 2-4 लहान मुली समोर बसून माईकवर बोलतायत, रडतायत. पंतप्रधान त्यांचं म्हणणं ऐकतायत आणि ह्याच्यावर जोरजोरात ओरडून न्यूज अँकर सांगते, मणिपूरच्या मुलींचं दुःख जाणून घेत आहेत आपले पंतप्रधान. लाज वाटते मला, लाज वाटते ह्या अशा दिवसाची. त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण, उद्या भारत पाकिस्तान सामना आहे. अर्थातच तो सामना भारत जिंकणार, कारण त्याशिवाय ऑपरेशन सिंदूर पूर्ण होणार नाही, त्याशिवाय फटाके वाजणार नाहीत. पण ह्या फटाक्यांच्या आवाजात, कोलाहलात आपण उमरला ह्या सर्व पर्यटकांना आणि अशा लाखो आपल्या कॉम्रेड्सना विसरू नये, एवढीच एक अपेक्षा मी माझ्या बोलण्याच्या सुरुवातीला व्यक्त करतो. खरं तर हा काळ खूप विचित्र आहे. ह्या सर्व नावांच्या पाट्यांमध्ये माझ्याच फक्त नावाच्या मागे कॉल लिहिलेलं नाहीये, पण ते सरांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला, कुलकर्णी सरांनी. आणि मला असं वाटतं कॉम्रेडरी इज द इमोशन दॅट वी नीड द मोस्ट ॲट दिस मोमेंट इन दिस कंट्री. And it has nothing to do with right or left, it has everything to do with right and wrong. योग्य आणि अयोग्यच्या लढाईत आपल्याला योग्य त्याच बाजूनी उभं राहण्याचं बळ फक्त कॉम्रेडरी ह्या एका इमोशनमधून मिळू शकतं. आय लव्ह दिस वर्ड कॉम्रेड. आय कॅन से इट टू माय वाईफ, आय कॅन से इट टू माय गर्लफ्रेंड, आय कॅन इवन से इट टू माय वाईफ्स बॉयफ्रेंड. इट इज सो वास्ट, सो बिग अ कॉन्सेप्ट. अँड वी नीड दॅट. अनेक वर्षांच्या उलथापालथीनंतर एक देश म्हणून आपण अतिशय वाईट काळातून जात असताना ह्या अशा संकल्पनांमधूनच आपल्याला पुढचा मार्ग दिसणार आहे. तो थँक्यू सो मच सर. आय प्राऊडली लाईक being called comrade on this dais today. परवाच नेपाळमध्ये जे घडलं आपण सर्वांनी पाहिलं. मग अशी जेन झीचा उल्लेखही झाला. एका विचित्र अशा संभाषणाच्या कम्युनिकेशनच्या विचित्र क्रांतीच्या काळातून आपण जातोय. मीही परत विचित्र हा शब्द वापरतोय, त्याचं कारण आपल्याला कुणालाच ह्याचं नक्की गुपित अजून लक्षात आलेलं नाहीये. नेपाळमध्ये जे झालं डिस्क्रिट कम्युनिकेशन, असं आम्ही त्याच्यावर सध्या थोडं काहीतरी काम करतोय की वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड दॅट. कुठलीही सभा नाही, कुठलीही रॅली नाही, कुठलीही भाषणं नाहीत, आणि 2 दिवसात देशाचा चेहरा मोहरा बदलून गेला. आता तुम्ही त्यांना जेन झी म्हणा, त्याचे जे काही परिणाम होणार आहेत ते म्हणा किंवा काही म्हणा, पण एक गोष्ट सतत सातत्याने अधोरेखित होते, ती म्हणजे ही. मला 2000% माहिती आहे, सॉरी युअर बँकर्स, 100% माहिती आहे, कारण आम्ही इमोशनली बोलताना जास्त टक्के वापरतो. तर मला 100% माहिती आहे नेपाळमध्ये ह्या सगळ्याचा भाग असलेल्या कुठल्याही
तरुणापैकी 50% तरुणांनाही कार्ल मार्क्स माहिती नसेल, पण तो जे करतोय ते कार्ल मार्क्स आहे. इतका कालातीत विचार हा मार्क्सचा विचार असतो. जिथे जिथे जेव्हा जेव्हा एकीकडे अतिरेक आणि दुसरीकडे स्टार्विंग फॉर इट, स्कार्सिटी ऑफ थिंग्स ही परिस्थिती उद्भवते, ती परिस्थिती मार्क्सलाच अधोरेखित करते. ती परिस्थिती आपल्या बाजूला आहे की नाही हा प्रश्न उरलेलाच नाही आहे. मगाशी महाराष्ट्र गीत चालू असताना माझ्या डोळ्यासमोर एक सहज झलक येऊन गेली. या राज्याच्या आपल्या परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या नातवाला आणायला आणि सोडायला पहिली देशातली टेस्ला गाडी विकत घेतली. त्याच्या 4 दिवस आधी महाराष्ट्रातीलच एका गावात एका विद्यार्थ्याला त्याचा महिन्याचा पास संपलाय म्हणून ST मधून उतरवलं गेलं. ही तफावत आपण बघतोय, ही तफावत आपल्याला समजते, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या तफावतीच्या तळाशी जे आकडे आहेत ते माहिती असणारे तुम्ही सर्वजण आहात, म्हणून तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. आता मला अतिशय खेदाने सांगावं वाटतं की आत्ता मीडिया कम्युनिकेशन संपूर्णपणे कॅपिटलिस्ट, क्रॉनिक कॅपिटलिस्ट विचारसरणीच्या हातात आहे. आज जरी तुम्हाला वाटत असलं तरी सोशल मीडिया किंवा कुठलाही मीडियम हे फक्त तुमच्या हातात नाही, किंवा त्यांनी जर ठरवलं तर ते नरेटिव्ह तुम्हाला वापरूनही सेट करू शकतात. कदाचित नेपाळ हे त्याचं सुद्धा एक उदाहरण असेल. यू नेव्हर नो व्हॉट इज हॅपनिंग. आय हॅव वर्क देअर. मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम केलंय सर. मी दुर्दैवाने तुम्हाला सांगतो, मी हे बघितलंय की ह्या देशाच्या पॉलिसीज, या राज्याच्या पॉलिसीज आजकाल ज्या रूममध्ये ठरतात, थोडी गमतीशीर चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणा, कारण मी अनेकदा बघितलेलं आहे. एक खुर्ची असते, त्याच्यावर पांढरा टॉवेल असतो, याचा अर्थ ती खुर्ची मिनिस्टर, तिथे इतर कोणी बसू नये असा त्याचा अर्थ असतो. दुर्दैवानं अशी खुर्ची आपल्याकडे तलाठी ऑफिसपासून ते पंतप्रधानांनी तर सगळीकडेच टॉवेल घालून ठेवला आहे, पण असतेच. अशा खुर्चीत ते मिनिस्टर असतात. समोर एक गोरा गोमटा व्यापारी असतो, दुसरा एक हातात गंडे दोरे घातलेला कोणी असतो, तिसरा एक कधीही रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता असतो, चौथा एक एजन्सीचा माणूस असतो जो ब्लेझरमध्ये प्रेझेंटेशन देत असतो, आणि पाचवा त्या एजन्सीमधला एक इंटर्न असतो जो लॅपटॉपवर ते सगळं प्रेझेंटेशन ऑपरेट करत असतो. इथे ठरते ह्या राज्याची आणि देशाची पॉलिसी. अशा एजन्सीजमध्ये रादर आमची स्वतःची अशी एक एजन्सी होती काही काळापूर्वी की जिथे आम्ही अशी कामं करायचो, पण एक काळ असा होता की सरकार ठरवायचं की आम्हाला हे काम करायचं आहे आणि मग एजन्सीला सांगितलं जायचं की हे तुम्ही एक्झिक्यूट करा. आज खरंच ही परिस्थिती आहे की एजन्सी घेऊन जाते सरकारकडे की ही आपण एक नवीन गंमत आणूया आणि मग असं असं आपण करूया, आणि दुसऱ्या दिवशी मग कॅबिनेटमध्ये तो ठराव पास होतो. हे असं असण्याला प्रॉब्लेम इतकाच आहे, किंवा त्याचा आज इथे उल्लेख करण्याचा प्रॉब्लेम एवढाच आहे की हे जे कोणी मी 5-6 जण म्हणालो ना, ती कधीही त्यांच्या AC कार किंवा केबिनच्या बाहेर पडत नाहीत प्रचार काळाशिवाय. त्यातली एजन्सीवाले आणि जो गोरागुंटा दुसरा असतो बिझनेसमन, ते तर तेव्हाही नाही. तुम्ही त्या सगळ्या धूळभरल्या रस्त्यांवरनं रोज जाता, तुमच्या काउंटरवर सकाळची आंघोळही न उरकता धावत पळत शेतातलं काम आटपून 4 पैसे काढायला किंवा भरायला येणारी लोक असतात. तुमच्या समोर खरा भारत असतो रोज. त्या भारताला ह्या पॉलिसीशी काही एक देणं घेणं नाही आहे. त्या भारताला काय हवं आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्या भारताकडे काय आहे हेही तुम्हालाच माहिती आहे. त्या भारताचं उद्या काय होईल हेही कदाचित पहिल्यांदा तुम्हालाच कळेल. मला नाही वाटत आपल्याकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात असा आगडोंब लगेच उसळू शकतो, कारण आपण ऑलरेडी एकदा त्यातली हवा जंतर मंतरवर काढून झालेली आहे. भ्रष्टाचार हा आपल्याकडे आता मुद्दा नसून लेजिटिमाइज केलेला प्रकार आहे. भ्रष्ट असणं ह्याच्यात लाजिरवाणं काहीही वाटत नाही. भ्रष्टाचाराचं सादरीकरण हे खुलेआम राजरोसपणे होत आहे. अशा काळात या देशाचे खरे आकडे सांभाळणारी तुम्ही लोक आहात. आत्ता येताना सुद्धा मी आणि प्रणय गाडीत बोलत होतो की सगळे आकडेच इकडून तिकडे तिकडून इकडे नुसते आकडे. पण हे आकडे कधीतरी ह्याचं वास्तवात काहीतरी परिवर्तन होईल, आणि ते जेव्हा होईल त्यावेळी माझी एवढीच अपेक्षा असेल, जे 80% माझ्या वयाची इथे सगळी आपण आहोत,
तुम्ही या देशाचा, मगाशी मी जसं म्हणालो, ह्या देशाचा मूर्खपणा आणि या देशाची साधन संपत्ती ह्याच्यामध्ये तुम्ही आहात. ह्या दोहोंमधला पूल बनायचं की भिंत, हा योग्य निर्णय तुम्हाला योग्य वेळी करावा लागणार आहे. आणि तो करण्यासाठी तुळजापूरकर सरांसारखे, कुलकर्णी सरांसारखे ज्येष्ठ लीडर्स आपल्याकडे आहेत. वी शुड फील प्रिव्हिलेज्ड फॉर धिस. मला असे अनेक पदवीधर शिक्षित माहिती आहेत की ज्यांना हा देश माहितीच नाही. त्यांच्यासाठी हा देश सोडण्याची पहिली संधी ते स्वतः पाहत आहेत. आणि दुसरीकडे आपण सगळे आहोत. मी माझ्या फिल्मच्या निमित्ताने असेल, तुम्ही तुमच्या रोजच्या नोकरीच्या निमित्ताने असेल, या देशातल्या गावागावांमध्ये जाऊन आपण बसतो. या फिल्मच्या निमित्ताने त्या दिवशी आम्ही डिस्कस करताना एक तो शॉर्ट आपल्या प्रोमोमध्ये सुद्धा आलेला आहे की डिजिटल इंडियाच्या गप्पा आपण मारत असताना हाताला घट्टे पडलेत शेतीत काम करून करून म्हणून ते बायोमेट्रिक ऑपरेट होत नाही, अशा केसेस गावोगाव लाखोंमध्ये होतात. आज मणिपुरात असलेले आपले पंतप्रधान उद्या दिल्लीत असतील. उद्या दिल्लीत त्यांचा जंगी सत्कार आहे GST कमी केल्याबद्दल. माझी अशी अपेक्षा होती GST ज्यांनी आणला त्यांचाही उद्या केला असता तर लक्षात आली असती तफावत. पण आपण अशा एका हॉलो काळात जगतोय. काल परवा सर्व न्यूजपेपरमध्ये फुल पेज ॲड्स होत्या. सगळ्या मारुती सुझुकीपासून सगळ्या टू व्हीलर कंपन्यांपासून सगळ्यांच्या पंतप्रधानांना धन्यवाद देणाऱ्या की धन्यवाद, तुमच्यामुळे आम्ही बाईक स्वस्त विकू शकतो. एखादं प्रोडक्ट स्वस्त विकू शकण्याविषयी खुश असणारे व्यापारी म्हणजे कमालच नाही का? And we blatantly accept this joke as our fortune, as our fate. एका भयंकर क्रॉनिक कॅपिटलिस्ट काळातून हा देश चाललाय. त्या काळाचे आपण सर्वजण साक्षी आहोत. त्या काळाची इथे वाक्य मी मगाचपासून सारखं वाचतोय, द स्ट्रगल यू आर इन टुडे इज डेव्हलपिंग द स्ट्रेंथ यू नीड फॉर टुमॉरो. या वाक्यात एक जास्त मोठा गर्भित अर्थ असा आहे दॅट देअर ऑलवेज विल बी अ टुमॉरो वेन यू विल नीड स्ट्रेंथ. Never forget that. If you are at the right side of the humanitarian thought, if you are at the right side of the public life and the welfare of this nation, there always will be a tomorrow when you will need the strength. And there always will be a today where there will be a struggle. And we should be prepared for it more than ever. Because of the political situation, because of the social situation right now in this country. तुम्ही फक्त पैसे हाताळत नाही, तुम्ही ह्या देशाचं इंजिन ऑपरेट करता खऱ्या अर्थाने. मला त्याच्या टेक्निकॅलिटीजमध्ये जायचं नाही आहे. इथे सर्व दिग्गज मंडळी आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, हे करत असताना तुम्ही अशा एका संघटनेशी संलग्न झालायत, ह्यासाठी मी इतर आम्हा सर्व नागरिकांतर्फे आपले आभार मानतो. कारण आम्हाला तुमच्याकडूनच अपेक्षा आहे, आम्हाला तुमच्याकडूनच अपेक्षा असू शकते येणाऱ्या काळामध्ये. मी मगाशी जसं म्हणालो की भ्रष्टाचार हा आपल्याकडचा मुद्दा होऊ शकत नाही, पण मग तो काय होईल? दॅट सरप्राइजिंग अपराइज इज व्हॉट वी ऑल आर अवेटिंग. वी ऑल आर अवेटिंग. तो कधी होईल, कसा होईल, ह्याची आपल्याला काहीच आत्ता शाश्वती नाही. नेपाळमध्ये जे 2-3 दिवसात झालं तसं व्हावं अशी अजिबात इच्छा नाही आहे. तसं होऊ नये म्हणूनच आम्ही बोंबलून सांगतोय की अशी परिस्थिती येऊ देऊ नका या देशावर. या देशाला आंबेडकरांनी, नेहरूंनी आणि अशा अनेक नेत्यांनी गरिबीतही पुस्तक हातात घ्यायला शिकवलं. त्या देशामध्ये आत्ता मूर्ख असणं, अडाणी असणं हे गौरवाचं लक्षण बनू पाहत आहे. तसे स्टेटमेंट्स रोज येतात. त्या दिवशी तर मला वाटतं होम मिनिस्टर म्हणाले, इंग्लिश बोलायला लाज वाटेल का? जग ज्या भाषेत संवाद करतं त्याची आम्हाला का लाज वाटावी, आणि कुठल्या भाषेत बोलायचे आम्हाला अभिमान वाटावा? गुजरातीत. या अशा चित्रविचित्र काळात, चित्रविचित्र लिडरशिपमधून आपण जात असताना, अशा पद्धतीच्या एका अपरायझिंगच्या सस्पेन्समध्ये आपण जगत असताना हे असं अधिवेशन फार महत्त्वाचं ठरतं. सध्या संवादाचे प्रकार, पद्धती बदलल्या आहेत. लीडर्सकडून संवाद
आवडता सगळ्यांच्या मन की बात झालेला आहे, जिथे एकाच बाजूने बोललं जातं. दुसरा आता संवादाचा प्रकार आलाय पॉडकास्ट. मी स्वतः काही पॉडकास्टचा भाग होतो, पण मला त्याची भीती वाटते आता. कुणीही उठतं आणि कुठल्याही शब्दांना नॉलेज म्हणून मान्यता देऊन टाकतं. आपण असा देश आहोत की जिथे मुळातच नॉलेज, शिक्षण हे आपल्याला फार संघर्षानंतर मिळालंय किंवा मिळतंय किंवा अजून काही ठिकाणी मिळतही नाही. अशा वेळी इतकं इझी असलेलं मटेरियल नॉलेज म्हणून ज्यावेळी अडॅप्ट होतंय, ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी असं जमायला हवं, असं बोलायला हवं, असं बोलत राहायला हवं. ऑनेस्टी कम्स ॲज अ शॉक दीज डेज. मी तुम्हाला अजिबात सर समोर आहेत म्हणून मी सांगत नाही, पण मी ज्यावेळी ह्या अशा पद्धतीच्या फिल्म्स, अशा पद्धतीच्या हे सोशल हे सुरू केलं, इट वॉज नॉट इझी. ॲडव्हर्टायझिंग आणि ह्याच्यातलं ग्लॅमरस सगळं हे सोडून आणि ह्या मार्गाला लागणं आणि हे काम करणं. पण तेव्हा मला सरांसारखी माणसं दिसतात की ज्यांचं संपूर्ण आयुष्यच एखाद्या स्क्रीन प्ले सारखं आहे. असा लढा देत जी माणसं, ज्या माणसांनी जो देश उभा केलाय, तो पुढे आपल्याला तसाच कणखर उभा ठेवायचा आहे. मी एक फिल्म मेकर आहे, तुम्ही एक बँकर आहात. आपला खरं तर एकमेकांशी थेट संबंध काही नाही, चेक बाउन्स होईपर्यंत. पण आपण अशा काळात जगतोय जिथे प्रत्येकाने आपापली भूमिका, व्यावसायिक असेल, कलात्मक असेल, ही बाजूला ठेवून आत्ता एका ध्येयासाठी काम करायला हवं. अँड दॅट इज इक्वॅलिटी. वी शुड नॉट डिप्राईव्ह ऑफ दॅट. आत्ता आपण जे इनॉग्रेट केलंय, प्रोटेक्ट ट्रेड युनियन राईट्स, अँड फॉर दॅट वी हॅव टू वेक अप, स्टँड अप, स्पीक अप अँड शेक अप. आता ह्या गोष्टी रूढार्थाने उभं राहायचं अशा अर्थाने नाही आहेत. जिथे जे चुकीचं दिसतंय त्याच्यावर बोट ठेवायचं. त्याची जी आपल्याला किंमत मोजावी लागेल ती मोजायची आपली तयारी पाहिजे. त्याचं कारण देअर विल कम अ टाईम ज्यावेळी आपल्याला जाब विचारणारी अख्खी जनरेशन असेल, त्यावेळी आपल्याला फक्त स्वतःची लाज वाटता कामा नये. एवढं एक जरी आपण केलं तरी आपण खूप काही केलेलं असेल. मला खरंच माहीत नाही की युनियनच्या अधिवेशनामध्ये मी वेगळं काय बोलीन. मला एवढंच फक्त मांडायचं होतं की ज्या काळातून आपण चाललोय त्या काळात आपण सगळ्यांनी सोबत राहणं गरजेचं आहे. आपण उमरला विसरून चालणार नाही, आपण गौरी लंकेशना विसरून चालणार नाही, आणि आपण आत्ता जो ब्लॅटंट निर्लज्ज बाजार भ्रष्टाचाराचा सगळीकडे मांडला जातोय त्याच्याकडेही कानाडोळा करून चालणार नाही. या देशात पब्लिक बँक्स नसतील, या देशाला ऑलरेडी डेव्हलपमेंट बँक नाही, ही परिस्थिती येईपर्यंत आपण पोचलोय. या प्रोजेक्टच्या दरम्यान माझ्या लक्षात आलं की एक डेव्हलपमेंट बँक एका देशामध्ये किती बदल घडवू शकते. मला वाटतं आपले चांदोरकर सर टेक्स्टाईल इंजिनियर आहेत आणि मग ते बँकेच्या ह्याच्यावर गेले होते की IDBI हे ठरवायचं की ह्या सेक्टरमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही या हे सेक्टर डेव्हलप कसं होईल, त्यासाठी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बँकिंगमध्ये आणलं गेलं. आज आपण एक्झॅक्ट उलटा प्रवास आज आपण सुरू करतोय. माईकने मला थांबण्याचा इशारा दिलाय असं मला वाटतं. तर हा लढा हा आपणा सर्वांसाठी आहे. युनियन, तुमचे प्रश्न आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर तुम्ही वोकल असताच, पण लवकरच तुम्हाला आमच्या प्रश्नांसाठीही वोकल व्हावं लागेल. बिकॉज यू आर दी ओनली पीपल वी लुक अप टू. वी डोंट लुक अप टू एनी लीडर एनी मोर. वी लिव्ह इन धिस crony capitalist time, but we look up to the people like you who work on the streets of India, who knows the heartbeat of the streets of India, and we want you to keep speaking loud and clear. Wake up, stand up, speak up. Shake up will anyways happen. It has to happen. It always happens. मला आज इथे बोलायची संधी दिलीत. मी काय फार ग्रेट बोललो अशातलाही भाग नाही आहे. मला जे मनात वाटत होतं ते फक्त मी समोर मांडलं. पण काळ असा आहे की ग्रेट असो की नसो, बोलत राहणं हीच इटसेल्फ एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती आपण तेवढी करत राहूया. त्याच्यासाठी आम्ही कलाकार म्हणून जे जे शक्य आहे ते करतोय. आपण सर्वांनी जे जे शक्य आहे ते करावं. ChatGPTची सर्वांना सवय लागली आहे. तिथे ChatGPT कधी वापरत असाल तर तिथे आजकाल एक खाली येतं थिंकिंग आणि मग त्याच्या खाली येतं स्किप थिंकिंग. एकंदरीत अख्खी संपूर्ण देशाने त्याच्यावर क्लिक केल्यासारखी परिस्थिती आहे. पण इट इज फॉर रोबोट्स, नॉट फॉर ह्युमन्स. वी विल हॅव टू थिंक.
बिकॉज दॅट इज वॉट मेक्स अस ह्युमन. शेवटाकडे मला वाटतं वुड्सवर्थचं वाक्य फ्रेंच युद्धक्रांतीच्या रेनॉसाच्या दरम्यानचं वाक्य आहे ते. इट इज अ टाइम when it is bliss to be alive, but it is heavenly to be young. एक असा काळ एखाद्या देशाच्या प्रवासात येतो की जिथे जिवंत असणं हे नशीब असतं, पण त्या काळात आपण तरुण असणं हे स्वर्गीय असतं. We will talk about this 20 years down the line and we will feel this exact feeling. I have that hope in me. मला असं वाटतं आपण सर्वांनी ते आपल्या मनात ठेवावं. मगाशी प्रार्थना एक म्हटली दीपप्रज्वलनानंतर आपण, छान प्रार्थना होती. त्यातल्या एकाच वाक्याचं, म्हणजे तो खरं त्याचं मूळ वाक्य तेच आहे, पण त्या वाक्याची भीती वाटावी असं ते वाक्य आहे. माणसाने देव व्हावे. करून बघितलं आपण. आता माणसाने माणूस व्हावे, माणसासारखे जगावे, माणसासाठी जगावे, माणूस म्हणूनच जगावे. एवढी एकच प्रार्थना मी माझ्या ह्या शेवटाकडे करतो. पुन्हा एकदा धन्यवाद. चुकलं असेल तर माफी. एक अजून मुद्दा ह्या सगळ्यात मांडायचा राहिला, जो धोका म्हणून आम्हाला सगळ्यात जास्त आत्ता दिसतोय, अँड दॅट इज स्पिरिच्युअल कॅपिटलिझम. श्रद्धेच्या नावाखाली जो एक वेगळा भांडवलवाद सुरू झालाय तो फार भयंकर आहे. तो टॅकल करणं सुद्धा भयंकर आहे. त्याचं कारण त्याच्यामध्ये अतिशय सेन्सिटिव्ह असा पडदा आहे. हे जे बाबा बुवा सगळीकडे फिरतायत, हजारो कोटी रुपये इकडे तिकडे फिरवले जात आहेत, ह्यांना हात घालणं पॉलिटिशियन्सना हात घालण्यापेक्षा कठीण असेल, पण त्यांच्याविषयी विसिल ब्लो करत राहणं हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं काम असणार आहे. बिकॉज पॉलिटिशियन्स हॅव ऑलरेडी डेंटेड अस. नाव इज द टाइम फॉर दीज पीपल टू लूट अस, टू ठग अस, अँड वी शुड नेवर लेट दॅट हॅपन. मी जास्त वेळ घेतला, सॉरी. आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण बोलत राहू. ह्या संस्थेचं वय हे माझ्यापेक्षा जास्त आहे आणि इथे बोलायला जास्त वेळ मला दिला होता. हा विरोधाभास, त्याची मी माफी मागतो. आणि यापुढे जो महत्त्वाचा पुरस्कार दिला जाणार आहे, मला असं वाटतं हे असे पुरस्कार जिवंत ठेवणं हीच एक फार मोठी क्रांती आहे. तसे पुरस्कार जिवंत आहेत. ते देता येतील अशी माणसं जिवंत आहेत आणि ती आपल्यात काम करतायत. मला असं वाटतं उद्या जर वेळ आलीच या देशात, तर स्वतःच्या धडावर स्वतःचं मस्तक असणारी आपण एवढी काहीशे लोकंसुद्धा पुरून उरू कुठल्याही इतर ताकदीला. आपलं मस्तक आपल्या धडावर ठेवूया. थँक्यू सो मच.